हॅलो, मी सुरेखा. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर माझ्या दिवसाची सुरुवात होती अशी. तर सगळ्यात पहिले मला एक गरम ग्लास पाणी करून प्यायला लागतं. तर मी ते गरम पाणी पीत मग विचार करते की आज जेवायला काय बनवायचं यांच्या ऑफिसचा टिफिनसाठी. तर मग मी विचार केला की मला माझ्या एका फ्रेंडनी शेवग्याच्या शेंगा आणून दिलेल्या. म्हटलं चला आज त्याची भाजी बनवूया. तर मग मी मसाला पहिलाच फ्रीजमध्ये वाटण ठेवलेलं. तर मग ते यूज करूया म्हटलं आज. तर मग शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली मस्त. एका साईडला शेवग्याची भाजी उकळती आणि एका साईडला मी चपात्या पण बनवून घेते आहे. तर बघू शकता चपात्या बनवून झालेल्या आहे माझ्या आता. आणि मी एका साईडला चाय पण ठेवली आहे उकळत. आणि मग चायसोबत खायला मी एक छोटासा पराठा पण बनवला आहे, कारण सकाळी भूक लागते म्हणून. मग आता मी इकडे फॅन खाली डब्यात भाजी काढून थंड व्हायला ठेवते आहे, कारण गरम भाजी भरल्याने मग दुपारी खराब पण होऊ शकते. त्यासाठी मग मी पहिलेच डब्यामध्ये भाजी भरून फॅन खाली थंड करते. मग यांचं तो ऑफिसला जायसाठी तयारी होईपर्यंत मी माझे कामं आटपून घेते. मग नंतर बंटू उठेल म्हणून त्यासाठी मी मॅगी बनवून ठेवते, कारण त्याला पण उठल्या भूक लागते, खायला मागतो तो. पण म्हटलं आज चला त्याच्यासाठी मॅगीच बनवून ठेवते. आणि थोडंसं दूध पण गरम करून ठेवलं आहे त्याला. तर मग यांची तयारी होईपर्यंत मी म्हटलं चला माझं किचनचं थोडं काम आवरून घेते. मग भांडे पडलेली आणि भांडे घासून घेते आहे. आणि भांड्याबरोबर म्हटलं चला किचन पण एकदम पूर्ण साफ करूनच ठेवूया. तर मला माझं सगळं किचन एकदम साफसुथरंच पाहिजे असतं. मग मी माझं किचन पूर्ण साफ करून घेते आहे. आणि नंतर बंटू उठायचं आधी मी थोडं घरामध्ये डस्टिंग पण करून घेते. तर माझं कारण कपाट वगैरेवर हात वगैरे मारतो बंटू, खूप घाण करतो, सगळीकडे पसारा वगैरे पडलेला असतो. तर म्हटलं चला थोडं डस्टिंग पण करून घेते. तर मग मी इकडे कपाट वगैरे पण साफ करून घेते. आणि रात्रीसाठी मी चणे भिजत घातलेले. तर माझी डस्टिंग पण चालूच आहे. आणि बंटू उठेपर्यंत मी आता काय जोपर्यंत मला टाईम आहे तोपर्यंत मी माझी कामं सगळी आटपून घेते. तर आता इकडे माझी कामं होत आली आहे. आणि बंटू उठला की त्याला मी नाश्ता देईल. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.